ईश्वरा सर्वांना चांगले बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे बोल नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की. सद्गुरु पैमावली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आपण ते चिंतन करीत आलेलो आहोत ते म्हणजे प्रॅक्टिकली, म्हणजे नेहमीच्या जीवनामध्ये परमार्थाच्या अधिष्ठानावर जीवन कसं जगलं पाहिजे हा भाग आपण गेल्या मंगळवारी समजून घेण्याचा प्रयत्न केला होता. आणि बऱ्याच लोकांचा असा एक समज आहे की दिवसभर साधना झाली तर खरी साधना होते. एका जागी बसून साधना केली म्हणजे साधना होते, म्हणजे तीच साधना, असं बऱ्याच लोकांचा एक समज आहे. त्यावर एकनाथ महाराजांनी सांगितलं आहे, ताटस्थ नव्हे समाधी म्हणे त्याची थकली बुद्धी. म्हणजे नुसतं एकांतात बसलं आणि मी साधना करेन, मला कोणाशी संबंध ठेवायचा नाही आहे, आणि दिवसभर केलं की माझी साधना झाली, असा एक समज आहे. खरं म्हणजे जागृतीमध्ये, म्हणजे व्यवहार करताना साधनेतून व्यवहार करता आली तर ती बरोबर साधना झाली. लक्षात घ्या, फरक आहे. कारण आपल्याला सर्वांशी संबंधित होऊन जीवन जगायचं असतं. आपण एका खोलीत बसलो आणि आपला कोणाशी संबंध नाही ठेवायचा आणि मग आपण बरोबर एका छान आपली साधना होते, असं त्याचा ज्यांचा समज असतो. मग ते त्याच्यामुळे महाराजांचं एक गोष्ट नेहमी महाराज सांगायचे. गोंदवलेकर महाराज असे हिमालयातून असं म्हणजे हिमालयाला गेले होते आणि हिमालयात फिरताना एक माणूस असा समाधी घालून बसला होता. तर त्यांनी उठवलं त्याला. तर त्यांनी काय विचारलं, रामावतार संपला काय? त्यामुळे रामावतार संपला, कृष्णावतार संपला, आता कलियुग आला. त्याच्यामुळे असा हा माणूस एवढी वर्ष तो एका जागेवरून समाधी करतोय, तो आणि दगड, याच्यामध्ये फरक काय आहे? म्हणजे आता दगड आणि समाधीमध्ये फरक आहे असं इतकंसं हे नाही. पण म्हणायचा उद्देश काय की नुसतं आपण सर्व जगापासून लांब राहून नुसती समाधी आणि साधना करत बसलोय, बाकी आपल्याला कोणाशी संबंध ठेवायचा नाही, काही करायचं नाही, अशी जी एखादी भावना एखाद्या मनात येत असेल आणि असं करत असेल तर ती काही खरी साधना नव्हे. साधना ही आपण ज्या समाजामध्ये राहतो, ज्या कुटुंबामध्ये राहतो, त्या कुटुंबामध्ये समाजामध्ये आपण राहायचं कसं. इथे जेव्हा आपण सर्वांची नॉर्मल जसे बोलतो तसेच बोललो पाहिजे, पण मनामध्ये मात्र सतत ईश्वरत्वाची अनुसंधान आहे. लक्षात घ्या, ईश्वरत्वाचं म्हणजे स्वरूपाचं अनुसंधान, आणि हे स्वरूपाच्या अनुसंधानात राहून व्यवहार करायचे असतात. म्हणून नामदेव महाराज नेहमी म्हणायचे, काय म्हणायचे की परे येऊन परते घर ते राहू निरंतर. म्हणजे समाजात राहायचं पण सगळं स्मरण कुठे, परेच्या पलीकडचं स्मरण, म्हणजे स्वरूपाचं स्मरण. म्हणजे इथे साधनेतून आपल्याला अनुसंधान जमलं पाहिजे. लक्षात ठेवायचं, अनुसंधान म्हणजे अखंड स्मरण, पण जे विसरताही येत नाही आणि जे आठवावं लागत नाही, दोन्ही बरोबर. मुद्दाम आठवावं लागत नाही, त्यामुळे असं कसं होईल होतं. आपण प्रत्येकजण आपलं नाव अनुसंधान आहे, तुम्ही आठवत बसत नाही माझं नाव काय, असं कधी आठवता का? आणि विसरले म्हणतं तरी विसरता येत नाही. कोणी पटकन हाक मारली झोपे तरी ओ म्हणतो ना, त्याला म्हणतात अनुसंधान. आता ह्या नावाच्या ठिकाणी स्वरूपाचं स्मरण जर असं झालं तर तुम्ही पार झाले. कळलं? म्हणजे हे अनुसंधान आपल्याला असायला लक्षात घ्या. म्हणून साधना एका जागी बसून हवी, पण तिथे काही काळ, खूप नाही, अख्खं आयुष्य तिथे तसंच करत बसणार नाही, आपल्याला पुढे काहीच करायचं नाही, तर आपलं
जीवन जे आपण जगायचं आहे की जे आपले काही कर्तव्य आहेत ते सगळी कर्तव्य आपल्याला पार करावीच लागतात. त्यासाठी ते शरीर मिळाले खरं सांगतो. कर्मयोग आणि त्याचबरोबर हा ज्ञानयोग दोन्ही पाहिजे. ज्ञानयोगाच्या अधिष्ठानात आपल्याकडनं कर्म झालं पाहिजे, म्हणजे आपले विचार उच्चार आचार हे या अनुसंधानातून म्हणजे या कर्मयोगाप्रमाणे झालं पाहिजे. तर इथे कर्मयोग म्हणजे काय परत प्रश्न येतो. कर्ता ईश्वर आणि फळही ईश्वराचं अशी ज्याची भावना असते आणि तो कर्म करतो प्रामाणिकपणे मनापासून, त्याला म्हणतात कर्मयोग. म्हणजे कर्ता ईश्वर हा भाव असला पाहिजे आणि फळही ईश्वर म्हणजे फळ ईश्वराचा अर्थ काय, फळाची आसक्ती नको असंच झालं पाहिजे. कारण कोणतंही कर्म करत असताना आपल्याला फळ एखादे फळ हवं असतं. म्हणजे कुठेतरी विचार होतो आपल्याला इथे पोचायचं आहे आणि तिथे नाही पोचलो वेळेवर तर आपण वर खाली होतो ना, आपलं मन निराश होतं वगैरे. तर ते मन निराश होता का म्हणे प्रयत्न करायचे आणि नाही वेळेवर पोचलं तर आता वेळेवर नाही पोचलं म्हणजे बरं झालं असं नव्हे, म्हणत बरं झालं उशिरा आहे तो काय नाही, ईश्वराचं कार्य आहे. तिथे सगळ्या गोष्टी बरोबर लक्षात ठेवून सतत कर्म करत राहणं. म्हणून कर्मयोगाला महत्त्व आहे. तिथे स्मरण असेल तर ते कर्मयोग आहे, जर स्मरण नसेल तर ते कर्मयोग नाही. मग ते म्हणजे स्मरणातून जे होतं त्याला निष्काम कर्मयोग म्हणतात आणि आपण जे मीपणातून करतो त्याला सकाम कर्मयोग म्हणतात. मग इथे आपल्याला फळाची आसक्ती असते, असंच झालं पाहिजे असंच झालं पाहिजे, नाही झालं तर आपल्याला वाईट वाटतं, राग येतो, चीड येते. त्यामुळे इथे हा सगळा जो प्रांत आहे आपल्या जीवनाचा खरा परमार्थ आपण जो म्हणतो आहोत, हा परमार्थ आपल्याला कर्मयोग झाला पाहिजे. आपलं जीवन म्हणजे एक कर्मयोग झालं पाहिजे की जे करतो आपण ते सगळं ईश्वरी कार्य आहे हा भाव असला पाहिजे. तुम्ही सकाळी उठला तरी ते ईश्वरी कार्य, काही करताना ईश्वरी कार्य हा भाव असेल तर ते माझं होत नाही, ते ईश्वराचं होतं. ईश्वरी कार्यामध्ये करता ईश्वर होतो आणि फळही ईश्वराचं असतं. म्हणजे भाव कसा असला पाहिजे. उठलं तर कोण उठलं, ईश्वर उठला. मी उठलो आता चला मला कामावर जायचं आहे, इथून मीपणा सगळं सुरू होतो ना आपलं. मला भाजी खायची आहे किंवा माझा असा कार्यक्रम आहे, मला ह्या कार्यक्रमाला जायचं आहे. म्हणजे मला 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 तिथे जे चालू असतं तिथे ते ईश्वरी कार्य नाही, मग ते मीपणातून कार्य होतं, कर्म होतं. आणि म्हणून ईश्वराचं म्हणजे करता ईश्वर ह्या भावनेतून, म्हणून मी म्हणता तेने तू कष्टी होस, राम करता म्हणता प्राप्त होई यश कीर्ती प्रताप. म्हणजे जे रामदास स्वामी सांगतायत की ते ईश्वरी कार्य झालं पाहिजे. म्हणजे आपण जे जे करतो आहोत किंवा आपल्याकडनं जे जे कार्य होत आहे ते ईश्वरामुळे होत आहे. किंबहुना तोच करता ईश्वर आहे, मी म्हणून कोण तिथे नाहीच. इतकं हे स्मरण आपल्याला झालं पाहिजे. आणि असं स्मरण असेल तर आपलं मन स्थिर राहायला लागतं. आपण गेल्या वेळेला सांगितलं होतं या सगळ्याच्या मागे मन स्थिर होणं फार महत्वाचं आहे. परमार्थ जरा खरा परमार्थ जर आपल्याला जगायचं असेल तर आपलं मन स्थिर राहिलं पाहिजे. चांगली घटना घडो किंवा वाईट घटना घडो, दोन्हीकडे मनाचं संतुलन असलं पाहिजे. जेव्हा मनाचं संतुलन असतं त्यावेळेला परमार्थ आपल्याकडनं सिद्ध होतो. आता नुसतं मनाचं संतुलन म्हणत नाही, त्याबरोबर स्वरूपानुसंधान त्या स्वरूपाचं अखंड स्मरण हे आपल्याला असायला हवं. म्हणून परमार्थ सगळा हा स्मरणात आहे. लक्षात घ्या. कोणताही म्हणजे कोणताही धर्म असो, जात असो, पंथ असो, जिथे खरा परमार्थ म्हटलं तर तिथे स्मरण महत्वाचं आहे. आणि हे स्मरण जर नसेल तर तो परमार्थ नाही तर तो प्रपंच असतो. प्रपंच आणि परमार्थाचा फरक हाच आहे. स्मरणातून केलेला प्रपंच हा परमार्थ असतो आणि विस्मरणातून केलेला परमार्थ हा प्रपंच असतो. दोन्हीकडे लक्षात ठेवतो. जिथे विस्मरण आलं की तिथे प्रपंच सुरू झाला आणि जिथे स्मरण आलं असलं की परमार्थ. म्हणून स्मरणाकडे लक्ष दिलं पाहिजे. मन स्थिर होण्यासाठी स्मरण महत्वाचं आहे. म्हणून स्मरण देवाचे करा, नित्य नाम जपत जा. हा जो भाव संतांनी सांगितलं आहे की तिथे स्मरण महत्वाचं आहे. आणि म्हणून संतांनी नामस्मरणाला महत्त्व दिलं. आणि नामस्मरणाला महत्त्व देण्यामागे आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असा असतो की मुखामध्ये जर सतत नाम असेल तर स्मरण इकडे तिकडे हल्लं तर मुखातल्या नामाने स्मरण जागेवर येईल. अखंड मनामध्ये आपण नाम घेत घेत बसू, कोणतंही नाम घ्या,
अमुकच घ्या असं नाही, पण त्या नामाच्या मागे नेमका भाव काय, त्या नामाच्या मागे भान कसलं, हे सगळं त्याच्यावर अवलंबून असतं. म्हणजे शब्द कोणताही असो, तिथे नामस्मरण असं म्हणताना उच्चार करायला काहीतरी शब्द हवेत. जर शास्त्र शुद्ध बघायला इथे संतांनी देवाचं नाव जोडलं, पण त्याला नाम म्हटलं. की देवाचं नाम म्हणजे कोणाचं, तर दिव्य स्वरूपाचं नाम. बघा, नामस्मरण याचा अर्थ लक्षात घ्या पहिला. दिव्य स्वरूपाचं नाम. आता दिव्य स्वरूपाचं नाम म्हणत असताना पाहायचं कुठे, तर एक पाहायचं आहे म्हणजे जे अनंत स्वरूप आहे, ज्याला आपण परमेश्वरी शक्ती म्हणत असताना ते अनंत स्वरूप आहे. किंवा जसं सागर, अथांग सागर आहे, तसं हे अथांग स्वरूप आहे, हे पहिलं लक्षात घ्यायचं. आणि हे अथांग स्वरूप प्रत्येक रूपातून प्रगट झाले. दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एका बाजूला जर स्वरूप आहे म्हणजे छापा, तर दुसरा काटा काय, रूप. प्रत्येक रूप हे त्या स्वरूपाचं आहे. आणि हे स्मरण आपल्याला करता आलं. आपण जे आहोत ते स्वरूपाचं रूप आहोत, म्हणजे स्वरूपच आहोत. आता हे समजायला जरा फार कठीण पडतात किंवा हे असं कसं असा प्रश्न येतो. पण पहिलं हे अत्यंत श्रद्धेने नाम घ्यायला लागतं. कारण ज्यावेळेला आपण अत्यंत श्रद्धेने नाम घेतो, पण नाम घेता मागे भाव काय असला पाहिजे. ज्या परमेश्वराला तुम्ही साथ घालताय नामाने, मग तो राम म्हणा, विठ्ठल म्हणा, की जय राम कृष्ण हरी म्हणा, काही म्हणा, आणि न घेता सुद्धा नुसतं केवळ स्मरण असेल तरी तिथे तो मार्ग आपल्याला न घेता म्हणजे नाम काही न घेता आपण जर स्मरण धारण केलं, नुसतं आहे ते सगळं कार्य ईश्वराचं आहे, की आहे ते सगळीकडे ईश्वरी शक्ती आहे, एवढा एक विचार धारण केला आणि त्याच्यातून सगळीकडे पाहायला लागलो, तरी तिथे ती अवस्था प्राप्त होऊ शकते. पण त्याला कठीण कसं होतं की त्या स्मरणात राहणं सोपं नाही आहे. पटकन आपलं स्मरण बदलतं. म्हणजे पटकन आपण जीवभावावर जातो की माझं तुझं. इथे आपली पटकन सवय आहे बदलण्याची. म्हणजे बोलताना तर मी माझं आणि तुझं आहे. किती वेळा आपण सकाळी उठल्यावर, किती वेळा रात्री झोपल्यावर, किती वेळा मी माझं तुझं म्हणत असतो, ते लक्षात घ्या. तेवढं सगळं ते आपलं नामस्मरण असतं. पण कोणतं, जीवभावाचं नामस्मरण असतं. मी जीव आहे हे सांगत असतो. मी असं केलं, मी तसं केलं, मला हे यावं, माझं असं झालं तसं, हे सगळं. कुठे गेलो, आम्ही लग्नाला गेलो, झालं ना, मग मी आला ना सगळीकडे. म्हणजे हे सगळं जिथे मी माझं असतं ते जीवभावाचं नामस्मरण. आता इथे देवाचं नामस्मरण करायचं. म्हणजे जो मी म्हणतो तो मुळात देव आहे, ते त्याला स्मरण द्यायचं आहे. मग कोणाला स्मरण द्यायचं, जो मी म्हणतोय तर मी म्हणणाऱ्याला स्मरण द्यायचं, तू देव आहेस. लक्षात घ्या नामस्मरणाचा खरा अर्थ. नाहीतर नामस्मरण सगळेच करतात, पण तिथे नाम अवघेची म्हणत, कोणी न जाणती आत्माला, राम तो कालचा सुत दशरथाचा, अनंत युगीचा आत्माला. म्हणजे अनंत स्वरूप आहे, तेच रूपाने प्रगट आहे. हा पहिला बोध त्याच्या लक्षात ठेवायचा. पण मी म्हणणारं त्याचं रूप आहे, तोच शरीराच्या द्वारे जाणीव रूपाने मी म्हणतो. आणि हा जो मी आहे तो स्वतःला शरीरापुरती समजतो आणि मी म्हणतो. तिथे तो अनंत स्वरूप आहे हे त्याच्या लक्षात ठेवलं तर ते नामस्मरण. आणि मी देहापुरती आहे, मी माझं म्हणतं तर ते नामस्मरण नव्हे. म्हणून नामस्मरण करताना पहिली पायरी लक्षात ठेवली की स्मरण काय करायचं. आपण नाम लक्षात घेतो, स्मरणाला लक्ष देत नाही. किंवा स्मरण म्हणजे आपण परंपरेने जे समजलं ते नाम स्मरण करतो. तिथे परंपरेने म्हणजे आपण समजा आपण दत्ताचं स्मरण करतो, मग श्री दत्त, श्री दत्त, श्री गुरुदेव दत्त म्हणत लोक नामस्मरण करतात. पण हा दत्त आहे कुठे, त्याला धरायचं कुठे, धरायचं आपल्याच ठिकाणी. तो विश्वाला व्यापून आहे आणि ह्या प्रत्येकाच्या देहाला तोच व्यापून आहे. जे ब्रह्मांडी आहे तेच पिंडी आहे. म्हणून ह्या देहाच्या ठिकाणीच तो राम आहे, तो दत्त आहे, की तो कृष्ण आहे, की विठ्ठल आहे, जे नाम घेत आहेत ते. नाम म्हणजे जे शब्द आहेत, ह्या शब्दाला भाव जोडता आला पाहिजे. आणि तो म्हणजे कोण, तर जो आहे,
जे मी म्हणतात ते विठ्ठल आहे. म्हणजे आता सद्गुरूंनी आपल्याला विठ्ठल नामस्मरण सांगितलं, अनुग्रह देताना विठ्ठल नामस्मरणाचा अभ्यास सांगितला. आपण उत्साहात सुरुवातीला करायचो ना, भरपूर माळ बीळ घेऊन विकत वगैरे आणली, सगळं करायचं आणि तो माळ संपायचीच नाही एका जागी बसायला. किती वेळ फिरते जर संपत कशी नाही, मग परत चाचपडून बघायचं अरे संपली नाही का, डोळे उघडायचे नाहीत ना, त्याला नामस्मरण म्हणत नाही. कळलं? काही लोक नुसती फिरवत बसतात माळ. तर कबीर म्हणतो ही याची माळ इथे फिरते आणि याचं मन सगळीकडे फिरतंय. असं बोलतो ना आपण, माळ फिरतो इकडे, काय रे तू कसं आहेस, इथे माळ चाललेली आहे. तसं झाली आपल्याला ते बटन दाबत बसतो ना आपण. बऱ्याच लोकांना बरं बटन दाबताना बोलताय तर पण बटन दाबताना बोलतोच कसा, प्रार्थना चालू आहे ना. मग म्हणतो माझे 500 झाल्या प्रार्थना, या प्रार्थना नव्हे. हा बोध लक्षात ठेवा. म्हणजे इथे विनोदाचा थोडासा भाग जरी असला तरी आपल्याला नेमकं ज्ञान मिळालं पाहिजे की नामस्मरण करताना स्मरण देवाचे करावे. देव कोण आहे? हा जो मी म्हणणारं जे तत्व आहे ते मुळात देव आहे, पण आज ते जीवरूपात नांदतं. लक्षात घ्या. म्हणजे आपण सगळे जीवरूपात नांदतो, कारण आपल्याकडचं देवत्व आपल्याला लक्षात येत नाही. ते देवत्व प्रदान करतात सद्गुरू नामाच्या द्वारे. म्हणून नामामध्ये सद्गुरूंची शक्ती आहे असं म्हणतात. खरं म्हणजे सद्गुरूंचं ज्ञान असतं. त्या ज्ञानातून नाम घेतलं तर ते खरं नामस्मरण असतं, आणि त्या ज्ञानाशिवाय नाम घेतलं तर ते खरं नामस्मरण नसतं. म्हणजे येईल तैसा बोल रामकृष्ण हरी जरी संत असं सांगितलं तरी ते काय खरं नव्हे. पहिलं लक्षात, येईल तैसा बोल म्हणजे अरे म्हटलं नाही येईल तैसा बोल. म्हणजे पहिलीतल्या मुलाला म्हटलं काही लिही, पाठीवर असं उलटं सुलटं काय केलं तर चालेल, छान आहे छान आहे छान आहे म्हणतात. तसं ते छान आहे एवढंच की नंतर चांगलं लिहिशील म्हणून. नाहीतर तू म्हणशील दुसऱ्या वर्षी पण नुसते रेगोटा मारतोय पाठीवरती, तिसऱ्या वर्षी पण रेगोटा मारतोय, काय त्याची प्रगती होणार नाही. म्हणून नामस्मरणाचा अभ्यास महत्वाचा लक्षात ठेवा की नाम नामी अभेद असं जे महाराज म्हणजे नाम नामी अभेद म्हणजे ज्याचं नाम घ्यायचंय त्याचं स्मरण झालं तर नाम नामी अभेद. नाहीतर नुसतं शब्दाचा उच्चार केलाय आणि शब्दाचं स्मरण केलं आणि ज्याचं करायचं तर नाही केलं तर तिथे नाम आणि नामीमध्ये भेद आहे. म्हणून नाम नामी अभेद मध्ये राम म्हटलं की रामाचं स्मरण झालं पाहिजे. विठ्ठल म्हटलं की विठ्ठलाचं स्मरण झालं. तर कोण विठ्ठल? राम एकच. मग राम वेगळा धनुधारी आणि विठ्ठल बसला कमरेवर हात ठेवून. जो मी म्हणतो तोच राम आहे आणि जो विठ्ठल म्हणतो तोच विठ्ठल आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे हा महत्वाचा मुद्दा आहे. पण तिथे अखंड नाम घेता आलं पाहिजे. पण अखंड घेण्यासाठी अभ्यास तो पुन्हा पुन्हा करावा लागतो. आणि पुन्हा पुन्हा करताना राम म्हणता आलं पाहिजे, विठ्ठल राम काही म्हणा, अमुकच म्हटलं पाहिजे, हा आपला गोंधळ आहे. नामस्मरण कळत नाही ते लोक म्हणतात नाही असंच केलं पाहिजे. त्यांना नामस्मरण कळलेलं नाही, कारण देवाचं स्मरण आहे. कोणतंही नाम घ्या पण बरोबर जिथे पाहता आलं पाहिजे तिथे पाहता आलं पाहिजे. म्हणजे पाहता आलं पाहिजे म्हणजे काय पाहता आलं पाहिजे? जो आहे त्या आहेला पाहता आलं पाहिजे. जिथे कुठे मीचे स्फुरण तेथे घडावे विठ्ठल स्मरण. संतांनी स्पष्ट सांगितलं, असं काही लपवलेलं नाहीये खरं सांगायचं तर. पण आपल्याला ते कळत नाही. तिथे उठे मीचे स्फुरण कुठे उठतं बघ, कळत नाही. पण स्फुरण उठतं की नाही? जिथे उठतं तोच विठ्ठल आहे, एवढं लक्षात ठेवून तरी बाजूला. आणि तेवढं लक्षात ठेवून विठ्ठल 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 म्हटलं तरी ते पार होतं. कळलं? आणि म्हणून हा जो स्मरणाचा भाव आहे त्या स्मरणाच्या भावासाठी आपल्याच ठिकाणी आता आणखीन पुढे जाऊन बघायचं असेल तर शरीर आहे आणि शरीरातून जाणणारं जे तत्व आहे, जे बोलतं चालतं पाहतं ऐकतं जाणणारं तत्व म्हणजे जाणीव म्हणतो आपण. ही जाणीव विठ्ठल आहे. लक्षात, ही जाणीव मी म्हणते, ही जाणीव डोळ्यातून पाहते, ही जाणीव कानातून ऐकते, ही जाणीव नाकातून गंध जाणते, ही जाणीव पायातून प्रवाहित होते तेव्हा ती चालायला लागते, हातातून प्रवाहित होते हाताने काम करते. म्हणजे करता कोण आहे? ही जाणीव आहे. शरीर हे यंत्र आहे. लक्षात ठेवा. म्हणजे नामस्मरणाला ह्या ज्ञानाची खूप आवश्यकता असते.
म्हणून खरं हे ज्ञान देऊन नंतर नाम द्यायला पाहिजे. पण कसं होतं, जरा अगोदर पटकन काहीतरी आंबा दाखवला की लोकांना वाटतं आंबा खावाच वाटतो ना. ज्ञान कळत नसलं की म्हणजे नको, पळतात मग नको नाम म्हणतात, असं पण होतं. तरी सुद्धा व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला जे नाम घ्यायचं आहे ते नाम ह्या जाणीवेने आपण ते तत्व आहोत हे स्मरण करत आहे. तत्त्वम असी असं जे सांगितलं जातं ते तत् म्हणजे जे अनंत स्वरूप आहे ते तुझ्या रूपाने प्रगट आहे. ते तू आहेस. म्हणजे काय, आता गंमत अशी असते, समुद्र आणि समुद्राची लाट. समुद्राची लाट काय, तर समुद्रच आहे ना. समुद्राला पाहून ते समुद्र आहे म्हणतो आपण, पण लाट म्हणजे समुद्र नाही. काय म्हणतात लक्षात घ्या, कसा गोंधळ असतो. समुद्राला पाहून समुद्राच्या लाटा म्हणतो आणि मग लाटा पहिला हा तो समुद्र आहे. कारण लाटेशिवाय समुद्र नसतो. जर लाट नसेल तर समुद्रच नव्हे, तलाव आहे तो. तलावात लाटा उठत नाही. जेव्हा मोठमोठ्या लाटा उसळतात कुठे उठतात, समुद्रामध्ये. म्हणजे लाटेला पाहून हा समुद्र आहे म्हणतो आपण, पण लाटेमध्ये समुद्र नसतो. अर्थ काय की जे अनंत स्वरूप आहे, समुद्र म्हणजे अनंत स्वरूप, आणि ह्या समुद्रामध्ये लाट म्हणजे स्फुरण आहे. आता त्याला आपण वेगळेपणाने लाटेला पाहतो म्हणून तिला लाट म्हणतो, कारण तर वेगळं काहीच नाही, समुद्रच लाट रूपाने. पण एखादा म्हणून नाही ही लाटच बघणार आणि तोच समुद्र म्हणाल तर नाही, हा समुद्र नाही, कारण समुद्र. तसं प्रत्येक रूप ते अनंत स्वरूप त्या रूपाने प्रगट आहे. पण तुम्ही म्हणाल मी अनंत स्वरूप आहे तर चुकला. लक्षात घ्या, हा मी म्हणजे अनंत स्वरूप नाही. इथे द्याच्या अपेक्षा सगळ्या मर्यादा आल्या, आणि सगळ्या मर्यादा आल्यामुळे तिथं आपण म्हणतो अरे मी देव आहे म्हटलं तर देव आहे तो मला कसं जमत नाही, 4 हात पण नाही उघडत, 2च हात राहतात ना. की इथे देवत्व जो आहे तो जाणीवे देवत्वाचा भाव धरता आला पाहिजे, आणि आपण त्या तत्वापेक्षा वेगळेच नाहीत ह्या भावात जीवन जगता आलं की तत्वमसी ह्याचा अर्थ तो कळेल. लक्षात घ्या, अर्थ सूक्ष्म आहे की मी म्हणून वेगळा कोण नाहीये, ते तत्वच ह्या देहरूपाने प्रगट आहे, ते तत्वच जाणीव रूपाने प्रगट आहे. म्हणून देहाचंही नको म्हणतच नाही आपण, देहालाही आपण साक्षात परमेश्वर म्हणतो. की देह साक्षात परमेश्वर म्हणजे ते चैतन्यच आहे. ते देह कुठे वेगळं कुठे आहे. पण अभ्यास करायचा आहे जाणीवेचा. गोंधळ जाणीवेत आहे, शरीरात गोंधळ काहीच नाही. शरीर यंत्र आहे, जसं ठेवाल तसं जाईल. पण जाणीवेत गोंधळ असल्यामुळे सगळं आपलं कर्म चुकायला लागतं, आणि कर्म चुकतं त्यावेळेला जीवनामध्ये चुकीच्या गोष्टी आपल्याकडनं होतात, मन अस्थिर होतं. त्यामुळे म्हणून ही जाणीव जी असते, ही जाणीव आणि मन याच्यात फरक आहे. ही जाणीव आपल्या स्वरूपाच्या विसरातून, म्हणजे आपण जे आनंद स्वरूप आहे याचा विसर पडतो तिला, आणि मग ती ज्ञानेंद्रियाच्याद्वारे तोच आनंद घेण्याचा प्रयत्न करते, ती जाणीव मन होते. आणि म्हणून मन अस्थिर असतं का, कारण ते जीवभावात असतं. म्हणून मन अस्थिर आहे, मन चंचल आहे. असं म्हणतो की कृष्णाला अर्जुन म्हणतोय एखाद्या वाऱ्याची मोळ, म्हणजे वाऱ्याला असं धरता येईल किंवा त्याची मोळ बांधता येते, पण ह्या मनाला काही धरता येत नाही. आपल्या सगळ्यांची स्थिती तीच असते. थोडा वेळ जर नामस्मरण बसला तर तेवढंच घंटी वाजली, चल उठूया बघूया, चालला लगेच. थोडं जर बोलवलं की लगेच पळाला. ज्या गोष्टीला प्रायोरिटी द्यायची त्या गोष्टीला आपण प्रायोरिटी देतच नाही. आपण मग बाकीच्या व्यवहारातल्या सगळ्या गोष्टी प्रायोरिटीच्या घे बघत असतो, इथे जायचं तिथे जायचं. आणि तुला देवाचं स्मरण करायचं आहे, म्हणजे तुझ्या दिव्यत्वाच्या स्मरणात तुला राहायचं आहे, तेच विसरतो आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आयुष्यभर करत असतो. आणि म्हणून किती वेळा जन्म यावे, किती वेळा व्हावे फजित, असं जे तुकाराम महाराज म्हणतात. कारण हे आहे की आपल्याला प्रायोरिटी कशाला द्यायची आहे, आपल्याला हे स्मरण साधायचं आहे, इथे महत्वाची प्रायोरिटी द्यायची. आणि त्यासाठी नामस्मरण करायचं. नामस्मरण का, कारण हे जे मन हे जे चंचल आहे, आपल्या स्वरूपाच्या विसरात आहे, त्या मनाला स्वरूपाचा आठव दिला की ती जाणीव होते, आणि तिथे दिव्यत्व प्रकट होते, तिथे प्रज्ञाशक्ती प्रकट होते. आणि अशी प्रज्ञाशक्ती प्रकट होण्यासाठी नामस्मरण महत्वाचं आहे. तर नामस्मरण संतांनी लावलेला जो शोध असं म्हटलंय की सगळं जीवन जसं स्मरण तसं जीवन, असं जे सांगितलं जातं
ते जे स्मरण आहे त्याप्रमाणे आपण जीवन जगतो आणि म्हणून दिव्यत्वाचं स्मरण असेल तर जीवन दिव्य होऊन जातं. म्हणून दिव्यत्वाच्या स्मरणात राहता आलं पाहिजे आणि दिव्यत्वाच्या स्मरणासाठी हा सोपा मार्ग आहे. आहेत अनेक मार्ग, पण हा सगळ्यात सोपा मार्ग तो म्हणजे मुखामध्ये नाम घेताना मात्र भाव पाहिजे. म्हणून सद्गुरू आपल्याला नामस्मरण करायला सांगत नाही, तर सद्गुरू आपल्याला भावस्मरण करायला सांगतात. हे आपल्याला लक्षात द्यायला बराच वेळ होतो. आपण फक्त तो शब्दात होतो विठ्ठल आहे विठ्ठल आहे विठ्ठल आहे विठ्ठल आहे विठ्ठल, पण विठ्ठल आहे म्हणजे शेवटपर्यंत कळतच नाही. तिथे भाव पाहिजे. आहे तो विठ्ठलच आहे. मी म्हणणारं ते तत्व आहे ते विठ्ठल आहे आणि ते विठ्ठल प्रत्येक देहातून प्रकट आहे. सगळेच मी आहे चाललंय. पशु पक्ष्यांच्या ठिकाणी सुद्धा मी हा भाव आहे. म्हणून जिथे जिथे हे जाणणं चालू आहे तिथे तिथे हा विठ्ठल आहे. म्हणून विठ्ठल सर्वत्र भरून राहिलेला आहे म्हणतात तो तसा आहे. विठ्ठल म्हणजे फक्त कमरेवरती हात ठेवलेला विठ्ठल बघायचा नाही, पण लोकांच्या ते लक्षात येत नाही. मग एकादशीला जायचं की न जायचं. आता जे वारकरी असतील ते त्यांना विचारांना श्रद्धा आहे, जायलाच पाहिजे, जायला हरकत नाही, जाऊ नये असंही नाही, पण खरा विठ्ठल कळला पाहिजे हे महत्वाचं. आपल्या महाराजांनी काय सांगितलं, एकादशी म्हणजे काय, आपली 10 इंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय आणि मन हे 11 इंद्रिय. यांना एकच दिशा द्यायची म्हणजे एकादशी. एकच दिशा कुठे, या स्वरूपाची. हा विठ्ठलच आहे ह्या स्वरूपाची दिशा देणं म्हणजे नामस्मरण. आणि म्हणून असं नामस्मरण आपल्याला द्यायचं आहे. म्हणून इथे करायचं कसं, आता एवढं सांगितलं, आता करायचं काय प्रत्यक्ष. आपण सगळ्यांनी डोळे बंद करूया. आता आपण लक्षात घ्या कसं प्रॅक्टिकल आपल्याला व्हायला पाहिजे. संपूर्ण डोळे बंद करा आणि संपूर्ण शरीराचं भान घ्या. पायापासून डोक्यापर्यंत जाणा. पायाला जाणा, हाताला जाणा, पाठीला जाणा, श्वासोच्छ्वास चाललाय ते जाणा. हे कोण जाणतंय, हे जाणणारं तत्व ते विठ्ठल आहे. इथे लक्ष द्या. हळूवारपणे जरा श्वास घ्या, श्वास सोडा. श्वासाबरोबर संपूर्ण शरीराचं भान घ्या. वरपासून खाली, खालून पासून वर, डोकंसही अनुभवत राहा. हा अनुभव कोणाला होतोय, ते जे जाणणार तत्व आहे ते संपूर्ण शरीराला जाणत आहे. आता ह्या तत्वाकडेच लक्ष द्यायचं असतं. ते तत्व ते तू आहेस, ते तत्व ती विठ्ठल आहेस, तोच राम आहे. अनुभवत राहा. हे जे जाणणार तत्व आहे तेच राम आहे. प्रथम नाम घेईन, तसं नंतर तुम्ही घ्या. राम. बोला. राम बोलणारा राम आहे आणि ऐकणाराही राम आहे. जाणणारं तत्व. परत लक्षात घ्या, त्या जाणणाऱ्या तत्वाकडे सगळं फोकस पाहिजे. राम. रामच आहे हा अनुभव अनुभवत राम म्हणायचं आहे. राम.
शरीराचं भान घेत घेत राम म्हणायचं आहे. राम
तैसा हृदयामध्ये मी राम, सर्व सुखाचा आराम. हा जो भाव आहे तिथे मन निवांत होतं, मन शांत होतं. काही क्षणासाठी आपण सगळं बाहेरचं विश्व विसरतो आणि हे स्मरण आपल्याला व्यवहार करताना, बोलताना, चालताना सतत राहिलं पाहिजे. इतकं हे स्मरण आपल्याकडे व्हायला लक्षात. त्याला म्हणतात शुद्ध नामस्मरण, खरं नाम. की इथे देव कुठे माहिती आहे, आधी देवाची ओळखा, मग त्याचे भजन. अखंड ध्यानची धरावे पुरुषोत्तमाचे. आता पुरुषोत्तम कोण आहे? अजून मी म्हणतो तो पुरुषोत्तम आहे. लक्षात घ्या. अजून मी आहे म्हणून हा मी साधा सुद्धा नाही आहे. राजा पण आज आनंदाची भीक मागतोय. त्याला आनंद हवाय, सुख हवाय, शांती हवाय म्हणतो सगळीकडे. मुळात तो राजा आहे. त्या भिकारीपणाचा बाजूला करून त्याला राजेपण जर प्राप्त व्हायचं असेल तर हे नामस्मरण म्हणजे स्मरणा, त्याला स्मरण द्यायचं. तू राजा आहेस, तू देव आहेस. कोण देव आहे? जो मी म्हणतो तो. परत लक्षात ठेवा, मीला धरायला जरा कठीण पडेल, पण एकदा तिथे जास्त जितकं लक्ष द्यायला लागू की हळू हा मी कोण आहे तो कळायला लागतो. मग तो ह्या शरीरातून कसा कार्यरत आहे हे कळायला लागतं. मग ते कार्य करताना त्याच्या मनात येणारे जे वेगवेगळे विचार आहेत, चांगले वाईट, ते कळायला लागतात. आणि जितकी मन इतकं तरल होत जातं की त्याच्यातून आपल्याला हे सर्व काही व्यवस्थितपणे जीवन जगण्यासाठी उपयुक्त ठरतं. म्हणजे हे शुद्धीकरण आपलं व्हायला पाहिजे. दुसऱ्या बाजू भाषेत बोलायचं असेल तर आपल्या मनाचं शुद्धीकरण झाल्याशिवाय मन स्थिर होत नाही. मनाचं शुद्धीकरण म्हणजे परत लक्षात ठेवायचं, मनाचं शुद्धीकरण म्हणजे काय तर मीपणा बाजूला गेला पाहिजे. ज्या वेळेला मीपणा जातो त्यावेळेला आपण शांत होतो. म्हणून गाढ झोपेत फक्त मीपणा जाणीवपूर्वक जो उठत असतो तो शांत होतो, म्हणून गाढ झोपतो. आणि ज्याचा मीपणा जागा असतो तो झोपू शकत नाही. मनामध्ये विचार आले, हे असं करायचं, तसं करायचं, उद्या हे आहे, ते आहे. लोक म्हणा मला झोपच नाही आली. का नाही आली झोप? हा मीपणातून जागा असतो. म्हणून पडल्या झोपला म्हणजे तुमचा मीपणा त्या क्षणात गेला. म्हणून गाढ झोपेत हा मीपणा सुप्त अवस्थेत असतो, जात नाही, असतो, फक्त लपलेला असतो. तो साप कसा आतमध्ये त्या टोपलीमध्ये बसतो, त्या टोपलीत टपली मारा बघा फुसकन उठतो ना, तसा हा झोपलेला आहे. कधी पण उठू शकतो. जरा त्याला गरम झालं तर फुसकन उठतो की नाही? हे मच्छर चावली, अरे मच्छर चावली म्हणजे काय? राग येतो आपल्या मच्छरचा. हे सगळं झोपलेला असतो, तो जागा होतो. पण इथे आपल्याला समूळ त्याला बाजूला करायचं. लक्षात घ्या, हे समूळ बाजूला होण्यासाठी आपल्याला हे नामस्मरण योग्य पद्धतीने केलं पाहिजे. की राम म्हणा की विठ्ठल म्हणा, कोणतेही घ्या. आता आपल्याला जे सवय आहे विठ्ठल विठ्ठल, महाराज कसे म्हणाले ते लक्षात. विठ्ठल 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 विठ्ठल. ठाल म्हणताना आतमध्ये तो संवेदना जाणता आल्या पाहिजे. लक्षात घ्या, लक्ष पाहिजे कुठे? हे जाणणारे तत्व ते लक्षात पाहिजे. तिथे लक्षात ठेवलं तर कोणतेही नाम हे खरं नाम असतं. ठाल 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 असं म्हणतात ना आपण नंतर. त्यावेळेस तिथे जी स्पंदन निर्माण होतात, ते स्पंदन जिथे निर्माण होतं तिथे ते तत्व आहे, हा त्याचा अर्थ. आणि त्या तत्वाचं आपल्याला म्हणजे इथे बघायचं कुठे, बघायचं कुठेच नाहीये. जो आहे त्याला पहा, जो बोलतोय त्याला पहा, जो ऐकतोय त्याला पहा. आणि त्याला जेव्हा पाहता येईल त्यावेळेला खरं नामस्मरण झालं. आणि हे करतात, ह्यालाच आत्मप्रेम म्हणतात. आत्मप्रेम फार महत्वाचं आहे. ज्याला आत्मप्रेम नसेल तर त्याला नामस्मरण जमणार नाही. आत्मप्रेम म्हणजे काय? आपलंच आपल्यावर प्रेम असतं, त्याला म्हणतो आपण आत्मप्रेम. पण आपलं प्रेम कशावर असतं? देहावर असतं. त्याला देहावर न ठेवता जो आहे त्याच्यावर प्रेम केलं तर तो आत्मप्रेम. कशाला? म्हणून त्या आत्मप्रेमातून ती ओढ लागली पाहिजे. जेव्हा ती ओढ लागायला लागते तेव्हा ते नामस्मरण पुन्हा 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 व्हावं लागतं. पुन्हा पुन्हा आपल्याला त्याचा आनंद घ्यावासा वाटतो. आणि जेवढा आनंद घेता येईल मग त्याच्यातून जेवढं आनंद मिळत जातो त्यावेळेला ही नामस्मरण पुन्हा 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 आपल्याकडे व्हायला लागलं की त्याचं आपल्याकडे सतत अनुसंधानाकडे वाट चालत.
पण हे प्रत्येकाला शक्य आहे, फक्त ह्या प्रेमभावातून करता आलं पाहिजे की हा जो विठ्ठल आहे दिसला नाही तरी त्याच्यावर आपल्याला प्रेम करता आलं पाहिजे. आपल्याला म्हणजे कोण त्यानेच त्याच्यावर प्रेम करायचं आहे, त्यालाच आत्मप्रेम म्हणतात. आपणच आपल्याला प्रेम करायचं आहे. आपणच कोण, तर ते जाणणारं तत्व आहे ते आपण, आणि त्या तत्वाने स्वतःवर प्रेम करायचं आहे आणि त्या प्रेमातून ते दिव्य कसं आहे ते पाहायचं की तिथे दिव्यत्व जागृत होतं. म्हणून दिव्यत्व जागृत करण्यासाठी हे नाम आहे. म्हणून सर्वसाधारण लोक जे नाम घेतात आणि संत जे नाम घेतात त्यात जमीन अस्मानाचा फरक असतो, असं महाराज म्हणतात. तसा म्हणजे सर्वसाधारण नाम घेताना त्रस्त होतात आणि संत जेव्हा नाम घेतात ते मस्त होतात. ज्याला हे नामस्मरण कळलं की मस्त होतो आपण, नाही कळलं तर संपत कसं ना अजून किती वेळ झाला असं जे वाटतं. ते काही त्रस्त झालेले आहेत म्हणून ते किती वेळ झाला वाटतं, नाही तर ते घेत राहावं गोडी चाखत राहावी असं जेव्हा वाटतं तर ते मस्त आहे. म्हणून ते मस्त नामस्मरण घेता आलं पाहिजे. त्याला सिद्ध नामस्मरण म्हणतात, नाहीतर साध नामस्मरण असतं. म्हणून साध नामस्मरणाचे फायदे आहेत, नाही असं नाही, पण सिद्ध नामस्मरण हे फार महत्त्वाचं असतं आणि तिथे मन स्थिर होतं, शांत होतं. त्यावेळेस जगाची काळजी, कुटुंबाची काळजी काही राहत नाही, पण आपोआप काळजी घेतली जाते. म्हणून काळजी करू नका, काळजी घ्या. मग काळजी घ्यायचं म्हणजे काय, नामस्मरणातून जीवनाकडे पाहायचं, स्मरणातून की हे सर्व ईश्वराचं जीवन आहे, ईश्वराचं कार्य आहे. हे अखंड स्मरण ज्यावेळेस होतं तेव्हा ते ईश्वरी कार्य सुरू होतं. म्हणून संतांचं कार्य ईश्वरी कार्य असतं आणि आपलं कार्य माझं कार्य असं होतं ना. आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं, असं जे आपण प्रत्येक वेळा सांगत असतो की नाही, ते सगळं माझं कार्य आहे. आणि म्हणून हा मोठा फरक ज्यावेळेला आपल्याला कळेल त्यावेळेला आपलं मन स्थिर कसं राहायचं हे कळेल. मन स्थिर करण्यासाठी दुसरं काही करावं लागेल. जिथे ठाईचं बैसोनी करा एक चित्त आळवावा, काय म्हटलंय, ठाईचं आवडी अनंत आळवावा. म्हणजे आवडी अनंत, अनंताला आळवत राहा. कुठे आहे तो अनंत, तो मी म्हणतो तिथे आवळत राहा. आळवत राहायचं आणि आवळत राहायचं, दोन्ही गोष्टी जमल्या पाहिजे तर ते खरं नामस्मरण सुरू झालं. म्हणून असं नामस्मरण आपल्याला प्रत्येकाला जमलं आहे. सोपं कठीण काहीच नाही, फक्त एका जागी बसून करता आलं पाहिजे आणि त्याचा अनुभव घेता आला पाहिजे. हा सगळ्यांना अनुभव होईल ही सद्गुरूंनी. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की